वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। आज अंतिम आठवडा प्रस्ताव आणि 293च्या प्रस्तावावरती मुख्यमंत्री बोलतील। त्याबरोबरच विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत। तर लक्षवेधींची उत्तरं पलटवार ठेवली जात नसल्यानं विधानसभा अध्यक्षांनी शनिवारी संताप व्यक्त केलाय। रविवारपर्यंत उर्वरित लक्षवेधींच्या प्रश्नांची उत्तरं ही लेखी देण्यात आली नाहीत तर मुख्य सचिवांवरती हक्कभंगाची नोटीस दाखल करू असा इशारा विधानसभा अध्यक्षांनी दिला। दरम्यान नागपूरच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईसाठी मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। मात्र विदर्भातील सिंचन, आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांसाठी फक्त आश्वासनं देण्यात आलेली आहेत। त्यामुळे मुंबईला प्राधान्य आणि विदर्भाला दुय्यम वागणूक मिळाल्याची भावना ही निर्माण झाली आहे। राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन संपत आलं तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधी सूचनांची उत्तरं अद्याप प्रलंबित आहेत। या मुद्द्यावरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार विधानसभेमध्ये पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। जवळपास 401 लक्षवेधींची उत्तरच प्रशासनाकडून मिळाली नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। तर 359 स्वीकृत लक्षवेधींपैकी 292ची उत्तरंही प्रशासनाकडून सादर झाली नाहीत असं देखील मुनगंटीवार म्हणाले। मुनगंटीवार यांची मागणीची तातडीनं विधानसभा अध्यक्षांनी दखल घेतली। उद्या शेवटच्या दिवशी कामकाज संपण्यापूर्वी उत्तरं देण्याचे निर्देश हे राहुल नार्वेकरांनी दिले। उत्तरं दिली नाहीत तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू असा इशारा देखील विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेले निर्देशांचं पालन करणं बंधनकारक नाहीये, तर तशा अधिकाऱ्यांना समज देण्यासाठी उद्या सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी जर का या सगळ्या लक्षवेधींची जी प्रलंबित उत्तरं आहेत ती आली नाहीत तर मुख्य सचिवांवरती हक्कभंगाची कारवाई केली जाईल। भंडाऱ्यातील वाळू घोटाळा अधिवेशनामध्ये गाजला। शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अधिवेशनामध्ये मुद्दा लावून धरला। याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं। या प्रकरणी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे याचं निलंबन करण्यात आलेलं असून यांच्यासह पवनीचे तत्कालीन तहसीलदार महेंद्र सोनावणे यांच्यासह बालपांडे यांच्यावरती वाळूचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देत असल्याची माहिती ही बावनकुळे यांनी दिली आहे। पालघरमधील जव्हार तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यातून 111 कोटी रुपये लाटल्याच्या प्रकरणी जयंत पाटील यांनी विधानसभेत एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे। संबंधित प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 जण अटकेत आहेत। 111 कोटी रुपयांची रक्कम लुबाडताना स्टेट बँक ऑफ इंडिया जव्हार शाखेचे व्यवस्थापक यांना संशय आल्यानं त्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना अधर्मी म्हटलं पाहिजे आणि त्यांना निंदकाचं घर शेजारी असावं असा संदेश सुद्धा मान्य नाही, सपकाळ असं म्हणालेले आहेत। याबरोबरच देवेंद्र फडणवीस जल्लाद आहेत। देवेंद्र फडणवीस लोकशाहीलाच फाशी देत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील कार्यालयाला भेट देणार आहेत। यावेळी आद्य सरसंघचालक डॉक्टर केशवराव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोलवळकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन करण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये भाजप आणि महायुतीचे आमदार संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देत असून यावेळी संघ पदाधिकाऱ्यांकडून संघ कार्याची माहिती दिली जाते। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत 50-50% जागा वाटपाचा फॉर्म्युला कायम ठेवण्याचा संकेत दिलाय। शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आलेल्या जागांवरती शिवसेना ठाम राहणार असल्याची भूमिका ही पक्षानं घेतली आहे। तसंच मुंबई महानगर प्रदेशामध्ये देखील 50-50 फॉर्म्युल्यानुसारच जागा वाटप व्हावं यावरती शिवसेना आग्रही आहे। पालिका निवडणुकांपूर्वी महायुतीतील जागा वाटपावरून चर्चांना उधाण आलेलं असून येत्या काळामध्ये यावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं विविध शहरांमध्ये इच्छुक उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे। अमरावतीत भाजप कार्यालयामध्ये उमेदवारांच्या अर्जाची मोठी गर्दी पाहायला मिळते। इथं 650 पेक्षा जास्त अर्ज हे वितरित झालेले असून नेत्यांकडून मुलाखती सुरू आहेत। तर परभणीत देखील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्याचं काम भाजपकडून सुरू झालेलं असून
मुलाखत पालकमंत्री मेघना बोर्डीकर, रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। त्याबरोबरच नांदेडमध्ये देखील सलग दुसऱ्या दिवशी उमेदवारांच्या मुलाखती होत असून यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही उपस्थित राहणार आहेत। एकूणच महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची निवड प्रक्रिया ही जोरात सुरू असून विविध शहरांमध्ये मुलाखती आणि बैठकींना वेग आला। दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे पक्ष हा देखील सक्रिय झालेला आहे। नाशिकमध्ये आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू होणार आहे। महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची चर्चा असून शिवसेना किती जागांवरती आपला उमेदवार उभा करेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याबरोबरच जळगाव जिल्ह्यात देखील संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीमध्ये आगामी निवडणूक धोरण, उमेदवार निवड प्रक्रिया आणि प्रचाराची रूपरेषा यावरती चर्चा होणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।